नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण स्टँडर्ड 7th मॅथ चॅप्टर नंबर 6 इंडायसिस या पाठावरील प्रॅक्टिस हे 28 सोडवणार आहोत. तत्पूर्वी आपण लॉ ऑफ इंडायसिस यामधील हा जो लॉ आहे ए राइज्ड टू पॉवर m डिवाइडेड बाय a raised to power n is equal to a raised to power m minus n ह्या रूलचा यूज करून आपण हा प्रॅक्टिस सेट सोडवणार आहोत. तर आपण सोडूया प्रॅक्टिस सेट 28. क्वेश्चन नंबर 1 आहे सिम्प्लिफाय. एक्झाम्पल 1 दिलेला आहे ए राइज्ड टू द पॉवर 6 डिवायडेड बाय ए राइज्ड टू द पॉवर 4. आता आपण इथं बघा काय केलेलं आहे, आपल्याला बेस जे आहे ते सारखे आहेत आणि दोन्हीच्यामध्ये काय दिलेलं आहे, डिवायडेशन भागाकाराचं साईन दिलेलं आहे. म्हणून आपण मगाशी पाहिलेला जे लॉ ऑफ इंडायसिस आहे तो यूज करून इथं आपण लिहूया ए राइज्ड टू पॉवर ऑफ 6 मायनस 4. आपल्याला ह्याला कारण लिहिता येईल बिकॉज ए राइज्ड टू द पॉवर m डिवाइडेड बाय ए राइज्ड टू पॉवर n इज इक्वल टू ए राइज्ड टू पॉवर m मायनस n. हा जो रूल्स आहे, लॉ जो आहे इंडायसिसचा, तो आपण इथं वापरून हे लिहिलेलं आहे. म्हणून आपल्याला लिहिता येईल ए राइज्ड टू द पॉवर 6 मायनस 4 इज इक्वल टू 2. उत्तर आलं ए राइज्ड टू द पॉवर 2. आपल्याला एक्झाम्पल नंबर 2 दिलेला आहे एम राइज्ड टू द पॉवर 5 डिवायडेड बाय एम राइज्ड टू द पॉवर 8. आता बघा वरल्यासारखंच हे उदाहरण आपण सोडूया. m राइज्ड टू द पॉवर 5 मायनस 8. इथं कारण आपण लिहूया बिकॉज ए राइज्ड टू m मायनस n हे आपण कारण लिहू इज इक्वल टू m राइज्ड टू द पॉवर 5 मधून मायनस 8 गेलं म्हणजे -3 राहिलं. म्हणून आन्सर येईल m राइज्ड टू द पॉवर -3. यानंतर आपलं पुढलं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 दिलेला आहे p राइज्ड टू द पॉवर 3 डिवाइड p राइज्ड टू द पॉवर 13. आता आपल्याला वरील प्रमाणे उदाहरण सोडवता येईल. p राइज्ड टू द पॉवर 3 मायनस 13. याला कारण लिहिता येईल आपल्याला बिकॉज इज इक्वल टू ए राइज्ड टू पॉवर m मायनस n. यानुसार हे लिहिल्यामुळं काय होईल, p राइज्ड टू द पॉवर, आता 3 मधून -13 गेलं म्हणजे -10 येईल. म्हणून लिहा p राइज्ड टू द पॉवर -10. हे झालं याचं आन्सर. यानंतर आपण पुढलं एक्झाम्पल नंबर 4 पाहूया. आपल्याला एक्झाम्पल नंबर 4 दिलेला आहे x राइज्ड टू द पॉवर 10 डिवायडेड बाय x राइज्ड टू पॉवर 10. आता बघा इथं बेस सारखा आहे, वरील प्रमाणेच हे उदाहरण सोडवायचं आपल्याला. x राइज्ड टू पॉवर 10 मायनस 10. त्याला आपण कारण लिहू शकतो बिकॉज ए राइज्ड टू पॉवर m
divided by a raised to power n is equal to a raised to power m minus n. हे कारण आपण इथं याला लिहू शकतो. आता x राइज्ड टू द पावर 10 मायनस 10 झाला 0. आता बघा x राइज्ड टू पावर 0. आता ची इथं पावर 0 आहे म्हणजेच ह्याला आपण 1 लिहू शकतो इज इक्वल टू 1 लिहू शकतो आपण. ह्याला कारण आपल्याला देता येईल बिकॉज ए राइज्ड टू पावर 0 इज इक्वल टू 1. इंडायसिस रूल ऑफ इंडायसिस जे आहे त्याच्यानुसार आपण हे लिहिलेलं आहे. यानंतर आपण पुढला जो क्वेश्चन 2 आहे फाइंड द व्हॅल्यू तो पाहूया. आपल्याला एक्झाम्पल नंबर 1 दिलेला आहे. -7 राइज्ड टू द पावर 12 डिवायडेड बाय -7 राइज्ड टू द पावर 12. आता बघा ह्याचं आपण वरील उदाहरणाच्या पद्धतीनेच लिहू शकतो. -7 राइज्ड टू पावर 12 मायनस 12. याला कारण लिहा बिकॉज ए रेस टू एम मायनस एन लॉ ऑफ इंडायसिस. याच्यानुसार आपण हे लिहिलेलं आहे. मग आपण लिहू शकतो -7 राइज्ड टू द पावर 12 मायनस 12 इज इक्वल टू 0. आता बघा इज इक्वल टू -7 राइज्ड टू पावर 0 इज इक्वल टू 1. याला आपण कारण लिहू शकतो बिकॉज ए राइज्ड टू पावर 0 इज इक्वल टू 1. हे जे आपला रूल आहे इंडायसिसचा त्याच्यानुसार आपण हे याची किंमत लिहिलेली आहे 1. यानंतर पुढले एक्झाम्पल पाहूया आपण. आपल्याला एक्झाम्पल नंबर 2 दिलेला आहे. 7 राइज्ड टू द पावर 5 डिवायडेड बाय 7 राइज्ड टू द पावर 3. आता ह्याचं आपण लिहू शकतो 7 राइज्ड टू द पावर 5 मायनस 3. याला कारण आपण लिहू शकतो बिकॉज ए रेस टू एम डिवायडेड बाय ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम मायनस एन. हा जो लॉ आहे इंडायसिसचा त्याच्यामुळे आपण हे लिहिलेलं आहे. म्हणून आपल्याला लिहिता येईल 7 राइज्ड टू द पावर 5 मायनस 3 2. म्हणजेच 7 राइज्ड टू द पावर 2 इज इक्वल टू. आता इथं आपल्याला काय करा म्हणलं आहे फाइंड द व्हॅल्यू काढा म्हणलं आहे. म्हणून ह्याला आपण लिहू शकतो 7 इंटू 7. कारण पावर 2 आहे म्हणजे 2 टाइम्स लिहायचा त्याला. 7 इंटू 7 49. तर आपल्या या एक्झाम्पलचं उत्तर आलेलं आहे 49. आपल्याला एक्झाम्पल नंबर 3 दिलेला आहे. 4/5 राइज्ड टू द पावर 3 डिवायडेड बाय 4/5 राइज्ड टू द पावर 2. आता वरील उदाहरणाप्रमाणेच आपल्याला हे सोडवायचं आहे. 4/5 राइज्ड टू द पावर 3 मायनस 2. याला कारण लिहा बिकॉज ए राइज्ड टू द पावर m डिवायडेड बाय a राइज्ड टू पावर n इज इक्वल टू a राइज्ड टू द पावर m मायनस n लॉ ऑफ इंडायसिस. आता बघा 4/5 राइज्ड टू द पावर 3 मायनस 2 इज इक्वल टू 1. आता ह्याची किंमत आपण लिहू शकतो. जर आपल्याला दिलेल्या इंडायसिसमध्ये जर पावर 1 असेल त्याची किंमत ही तीच संख्या असते. म्हणून आपण इथे लिहू शकतो 4/5. याला कारण लिहा बिकॉज
a raised to the power 1 is equal to a, law of indices. 4 raised to power 7 divided by 4 raised to power 5. आता आपल्याला लिहिता येईल 4 raised to the power 7 minus 5. ह्याला कारण लिहिता येईल बिकॉज divided by is equal to a raised to power m minus n, लॉ ऑफ इंडायसिस. तर आता बघा 7मधून 2 गेले म्हणून लिहिता येईल आपल्याला 4 राइज्ड टू पॉवर 2. तर याची पॉवर 2 आली म्हणजेच आपण याला अशा प्रकारे लिहू शकतो 4 × 4, कारण इथं आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. 4 × 4 झालं 16. तर सदरील एक्झाम्पलची जी व्हॅल्यू आहे ती आली 16. अशा पद्धतीनं आपण हा प्रॅक्टिस सेट इथं पूर्ण केलेला आहे. यावर आधारित उदाहरणं पुन्हा तुम्ही घरी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे.